महाराष्ट्र सायबर सेलचं यूट्यूबर समय रैना यांना दुसरं समन्स इंडियाज गॉट टॅलेंट शो संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी 19 मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश। दादरच्या शिवाजी महाराज पार्क मैदानात धूळ नियंत्रणासाठी गवताची लागवड, एमपीसीबीच्या निर्देशांचं पालन करून बीएमसी गवत लागवडीद्वारे जमीन हिरवीगार करण्याचं काम करणार। या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 80 लाख। पुण्यात मुख्य रस्ते आणि महामार्गावरील अतिक्रमण विरोधातील कारवाईचा दुसरा टप्पा आजपासून नवले पूल, सारोळे, सूस रस्ता, हडपसर, शेवाळवाडी, दिवेघाट, हिंजवडी माण, शिक्रापूर या मार्गावरील अतिक्रमण काढली जाणार। पुणे बाजार समितीत फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची, शेवग्याच्या दरात घट, तर हिरवी मिरची, मटारच्या दरात वाढ। इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती। अहिल्यानगरमध्ये कोपरगाव तालुक्यातील रवंदेमध्ये आदिवासी समाजातील कुटुंबांना पाटबंधारे विभागाची अतिक्रमण हटवण्याची नोटीस। मात्र आधी पुनर्वसन, नंतर अतिक्रमण काढा। एकलव्य संघटनेची तहसील कार्यालयावर विराड मोर्चा काढून आंदोलन करत मागणी। साताऱ्यात बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या मानाच्या पहिल्या पेटीला 20,000चा भाव। बोलीनंतर व्यापाऱ्यांचा फटाके फोडत जल्लोष। गडचिरोलीतील आरमोरीमध्ये जंगली हत्तींचा पुन्हा धुमाकूळ। मक्का आणि धान पिकाचं मोठं नुकसान। हत्तींच्या कळपामुळे शेतकरी त्रस्त। हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी। जळगावात यावलच्या डोंगर कठोरा इथे खंडोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या। पंचक्रोशीतील नागरिकांची हजेरी। यात्रेला 195 वर्षांची परंपरा। लातूरच्या सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेची कुस्ती स्पर्धेनं सांगता। स्पर्धेत 200 पेक्षा जास्त कुस्तीपटू सहभागी। मोबाईल स्विच ऑफ होणं लागलेला आहे।